मी असं मानतो ही टायपिंग मिस्टेक आहे, पण अशा टायपिंग मिस्टेक आमच्याकडनं पण होऊ शकतात. नाही, परांडा दिग्रज मध्ये आमच्या काँग्रेसमध्ये चर्चा झालेली आहे. दिग्रज मधून आमचा उमेदवार लढणार नाही. माणिकराव ठाकरे यांच्यासाठी ती जागा आम्ही सोडलेली आहे. काल चर्चा झाली त्या संदर्भात बाळासाहेब थोरात, रमेश चेन्नीथला यांच्याशी, आणि त्यानुसार दिग्रजच्या बदल्यात दर्यापूर हा मतदारसंघ काँग्रेसनं आम्हाला दिलेला आहे. त्याच्यात तो तसा वाद नाही. भूम परांडाविषयी सुद्धा काँग्रेस, शिवसेना, आमची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही वाद नाही. थोडासा ज्याला आपण एक कन्फ्युजन म्हणतो, थोडं झालेलं आमच्या पक्षात. खरं म्हणजे सुरुवातीला आम्ही ती जागा एकमेकांना बदलावी या संदर्भात नक्कीच चर्चा झालेली आहे, त्यातून मार्ग निघाला. पण दक्षिण सोलापूरच्या संदर्भात काँग्रेस पक्षानं उमेदवारी जाहीर केलाय. मिरजमध्ये काँग्रेसचे काही लोक आपला उमेदवार काँग्रेसचा देण्यासंदर्भात काहीतरी माझ्या कानावर आलेले. असं जर झालं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही लागण लागेल आणि महाविकास आघाडीला अडचणी होतील. आणि म्हणूनच आम्ही असं ठरवलंय की तिघांनी एकमेकांशी चर्चा करायची आणि निर्णय घ्यायचे. सर, उद्या दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. अशा परिस्थितीत या चर्चा कधीपर्यंत त्याचा अंतिम? चर्चा संपलेल्या आहेत. चर्चेला आता काय, आता फार चर्चा होईल असं नाही. काँग्रेस पक्षाची एक मागणी आहे की मुंबईमध्ये आम्हाला एखादी दुसरी जागा मिळावी. आता मुंबईतलं जागा वाटप आमच्या दृष्टीने पूर्ण झालेलं आहे. मुंबईत सर्वात कमी जागा खरं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस हा मोठा पक्ष आहे, पण त्यांनी समजुतीनं एक भूमिका घेतली की मुंबईपेक्षा त्यांनी पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र अशा भागामध्ये, मराठवाड्यात आपली ताकद लावलेली आहे. आणि मुंबई हा परंपरेनं शिवसेनेचा एक महत्वाचा बालेकिल्ला आहे. मुंबईत शिवसेना असणं गरजेचं आहे, जसं विदर्भात काँग्रेस असणं गरजेचं आहे. विदर्भात काँग्रेस असायला पाहिजे, काँग्रेस जिंकायला पाहिजे, तसं मुंबईत शिवसेना जिंकायला पाहिजे. आणि त्या दृष्टीनं आम्ही एकत्र बसून तासन तास, 14 तास असे बसून आम्ही जागा वाटप केलं. एखाद दुसऱ्या जागेवर शेवटपर्यंत एकमत होत नाही, हे सुद्धा तेवढंच खरं आहे. अजित पवारच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार मुख्यमंत्री अशी पाठी दिली होती. मात्र मुख्यमंत्री हा शब्द अजित पवारांनी शाळेने लपवला आणि ती पाठी घेतली. काय वाटतं तुम्हाला? त्याला मी कसं काय सांगणार? त्यांच्या पक्षामध्ये मुख्यमंत्री पदाचे 3 पेक्षा जास्त चेहरे आहेत. फक्त सध्याचे एकनाथ शिंदे हाच चेहरा नाही आहे मुख्यमंत्र्याचा, बाकी सगळे आहेत. अमित शाह बंगाल दौरे होते, ते असे म्हणाले की आम्ही हरियाणा जिंकली, आता आमचं पुढचं आम्ही हरियाणा महाराष्ट्र सारखं जिंकूच, त्यांचं आमचं जागेवर बंगाल असेल. बघा, ते नेपाळ सुद्धा जिंकू शकतात, ते म्यानमार जिंकू शकतात, ते श्रीलंका जिंकू शकतात. ज्यांच्या हातामध्ये प्रचंड पैसा आहे, ज्यांच्या हातामध्ये ईव्हीएमचे सूत्र आहेत, ते कुठेही जिंकू शकतात. आणि हरियाणा कसं जिंकलं हे त्यांनी जरा लोकांसमोर येऊन आपल्या छातीवर, आपल्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवून सांगावं की तुम्ही हरियाणा कोणत्या पद्धतीनं जिंकला, महाराष्ट्र तुम्ही कोणत्या पद्धतीनं लढत आहात. तुम्ही शिवसेना फोडली, तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस फोडली, फोडा, झोडा आणि जिंका ही तुमची भूमिका आहे. तेव्हा जर खरोखर तुम्हाला लढण्याची खुमखुमी असेल ना, तर आमची जी शिवसेना आहे त्या शिवसेनेचं चिन्ह आधी गोठवायला सांगा की तुम्ही तुमच्या चोरांना दिलेलं आहे, लफंग्यांना दिलंय, आणि मग मैदानामध्ये. अमित शाह बंगाल में जाकर के कहते हैं 2026 में मैं यहाँ पे हमारी सरकार आएगी, अच्छे दिन आएंगे और एनडीए खत्म हो जाएंगे. बात ऐसी है कि अमित शाह जी देश के गृह मंत्री है. इस देश में कानून और व्यवस्था इतनी बिगड़ गई है. चाहे जम्मू कश्मीर में कल हमला हुआ, 4 जवान हमारे शहीद हो गए, 4 मजदूर हमारे मारे गए. पूरे देश में इस प्रकार का माहौल है. हमारे गृह मंत्री कभी जम्मू कश्मीर, मणिपुर पर नहीं बात करते, वो सिर्फ राजनीति पर बात करते हैं. मैं बंगाल में चुनाव लड़ूंगा, मैं हरियाणा में जीत गया हूं, मैं महाराष्ट्र में चुनाव लड़ूंगा, मैं उस पार्टी को तोड़ूंगा. ये गृह मंत्री का काम है क्या? हाँ, सरदार पटेल
गृह मंत्री थे, ये काम कर रहे थे, गुजरात के थे ना। हम उसको आयरन मैन कहते थे, लोह पुरुष कहते थे। ये हमेशा अमित शाह जी हमारे, उनका जो कर्तव्य है वो निभाते नहीं। आप जाइए जम्मू कश्मीर में, 4 जवान शहीद हो गए, आपको याद नहीं, मालूम नहीं? आप बंगाल कभी नहीं जीत सकते, आप महाराष्ट्र कभी नहीं जीत सकते। आपको पार्टी तोड़ना है, आपको किसी का पार्टी तोड़कर चुनाव चिन्ह चुराना है, आज तोड़ो फोड़ो और चुनाव लड़ो, ये आपकी भूमिका है। और क्या है? विरोधी कह रहा है कि एमडीए में आपस में हिस्सा नहीं है, टिकट बंटवारे को लेकर देखिए 3 बड़ी पार्टियां चुनाव लड़ रही है, आखिर तक 2-4 सीट पर ये चर्चा जारी रहती है, चाहे सामने वाली महायुति हो या महाविकास आघाड़ी हो। जब बीजेपी और शिवसेना का गठबंधन था तो भी ये होता था, उसमें गलत क्या है? तो सर यही सवाल है कि सीएम का चेहरा नहीं किया जा रहा है। कौन? सर आपने लोकसभा में कहा था कि राहुल गांधी का चेहरा नहीं किया, इस समय सीट्स कम आ रहे हैं। या महाराष्ट्र में भी सीट कंडीशन है, कांग्रेस एक स्टैंड नहीं ले रही है, जिसकी वजह से आप सीएम का चेहरा नहीं ले रहे हो। कांग्रेस ने स्टैंड नहीं होगा, लेकिन हमने स्टैंड लिया है ना। किसी को देखो, कांग्रेस को अगर स्टैंड लेना है तो दिल्ली से उनको मान्यता चाहिए। अगर दिल्ली वाले मान्यता नहीं देंगे तो नहीं लेंगे महाराष्ट्र के पुराने लीडर्स। लेकिन शिवसेना स्टैंड ले सकती है कि हमारा चेहरा, महाराष्ट्र का चेहरा उद्धव ठाकरे जी है। ये हमने अगर कहा है तो कहा है। हाँ, सीएम का चेहरा अगर नहीं मिला, मैं चेहरा की बात, इस राज्य का नेतृत्व अगर उद्धव ठाकरे करेंगे, ये मैंने बोला, तो उसमें मुख्यमंत्री कौन, ये कोई पूछने का सवाल नाही आहे। मराठी में सांगा, मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार महाविकास आघाडीचा? एक लक्षात घ्या की काँग्रेस पक्षाला त्यांचा चेहरा ठरवण्यासाठी दिल्लीतून मान्यता घ्यावी लागेल। राष्ट्रवादी काँग्रेसच्या संदर्भात माननीय शरद पवार साहेब निर्णय घेतले, पण आम्ही असं म्हणतो की या महाराष्ट्राचा लोकप्रिय चेहरा हा उद्धव ठाकरे हाच आहे। एक कुटुंब प्रमुख म्हणून आजही लोक त्यांच्याकडे आदरानं, प्रेमानं आणि ममतेने पाहतात। हे सांगायला मला कोणाच्या परवानगीची गरज नाही। विरोधी म्हणतात की हे जे चेहऱ्याची बात आहे किंवा उद्धव ठाकरे असू द्या किंवा आणखी कोणी असू द्या, एक तिसरा चेहरा महाराष्ट्राचा येईल या सरकार आहे। मुळात हे जे आमचे विरोधी आहेत, भारतीय जनता पक्ष, मिंदे गट, अजित पवार यांनी त्यांचा चेहरा ठरवावा। मी खात्रीनं सांगतो, एकनाथ शिंदे हे पुढले मुख्यमंत्री असणार नाहीत। मी जसं सांगतो तसं घडतं हे मला माहिती आहे। एकनाथ शिंदे कोणत्याही परिस्थितीत या राज्याचे मुख्यमंत्री नसतील, हा निर्णय अमित शहा यांनीच घेतलेला आहे। लेकिन कुछ सीटों पर कल ही हमारी अखिलेश यादव जी से बातचीत हुई। अखिलेश यादव इंडिया ब्लॉक के सम्मानीय नेता है, मार्गदर्शक है। हमारी इनसे बात हो गई, शरद पवार साहब के साथ उनकी बात हो गई, सुप्रिया सुळे से बात हो गई, और जो बात हुई है उसके हिसाब से हम काम कर रहे हैं। चलो वाले फॉर्म भरने के लिए भाई ईपीटी के लिए कितना है, मात्र हाँ?